घरामध्ये जेवणासाठी कोणतीही भाजी शिल्लक नाहीये अशा वेळेस अगदी पटकन 10 मिनिटात तयार होणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी घरगुती साहित्यामध्ये आज आपण चमचमीत अशी बोंबील चटणी बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम चमचमीत अशी बोंबील चटणी बनवण्यासाठी इथे मी 125 ग्रॅम म्हणजेच अर्धा पाव बोंबील घेतले आहेत. बोंबील जेव्हा आपण मार्केटमधून विकत आणतो त्यावेळेस ते स्वच्छ, जाडसर तसेच पूर्णपणे सुकवलेले असावेत. ओलसर बोंबील इथे घ्यायचे नाहीत. ओलसर बोंबील जर तुम्ही विकत आणले मार्केटमधून तर ते स्टोअर केल्यानंतर खराब होण्याची शक्यता असते. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर हे बोंबील जे आहेत ते मी अशा प्रकारे साफ करून घेतले आहेत. साफ करून घेतल्यानंतर याचे मी असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतले आहेत. तर आता हे बोंबील जे आहे ते 5 मिनिटे मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. गरम पाण्यामध्ये बोंबील भिजत ठेवल्यामुळे बोंबील जे आहे ते पटकन असे शिजले जातात. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे मी 5 मिनिटे बोंबील जे आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे. बोंबील भिजत आहेत तोपर्यंत आता बाकीची तयारी करून घेऊयात. बोंबीलची चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतले आहे. चटणी बनवण्यासाठी कांदा जो आहे तो जास्तीत जास्त वापरायचा. यामुळे चटणी जी आहे ती खाण्यासाठी खूप छान अशी चवदार तयार होते. तसेच बोंबीलला जो एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तो नाहीसा होतो कांद्यामुळे. महत्त्वाची दुसरी टीप आहे, लक्षात ठेवावी. पाहू शकता 5 मिनिटांनंतर इथे बोंबील ही छान असे आपले मऊसूत असे भिजले गेले आहेत. आता यामधील पाणी जे आहे ते मी बाजूला काढून हे बोंबील जे आहे ते छान असे खरपूस लालसर रंगावरती तळून घेणार आहे. बोंबील तळून घेतल्यामुळे ही बोंबलाचा एक प्रकारचा विशिष्ट वास जो आहे तो नाहीसा होतो. महत्त्वाची तिसरी टीप आहे, लक्षात ठेवावी. बोंबील तळून घेण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली. ती कढई गरम झाली आहे. यामध्ये मी तेल ॲड केले आहे. तेल इथे गरम झाले आहे. यामध्ये ॲड करत आहे हे भिजवून घेतलेले बोंबील. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती या तेलामध्ये हे बोंबील जे आहे ते मी छान असे लालसर रंगावरती खरपूस तळून घेत आहे. तर इथे पाहू शकता बोंबील जे आहेत ते छान असे आपले खरपूस लालसर रंगावरती तळले गेले आहेत. तळलेले सर्व बोंबील जे आहेत ते आता इथे मी तेलामधून बाजूला काढून घेतले आहेत. बोंबील तळून घेतल्यामुळे बोंबलाचा जो वास आहे तो नाहीसा होतो. बोंबील तळलेले बाजूला काढून घेतले आहेत. आता याच उरलेल्या तेलामध्ये जो आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे तो छान असा गुलाबी रंगावरती मऊसूत होईपर्यंत तळून घेणार आहे. कांदा जो आहे तो इथे आपल्याला जास्त असा भाजून घ्यायचा नाही. हलकासा मऊसूत होईपर्यंत गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा एकसारखा गुलाबी रंगावरती मऊसूत असा भाजला जावा यासाठी यामध्ये पाव चमचा मीठ ॲड केले आहे. मिठामुळे कांद्याला पाणी सुटते व कांदा जो आहे तो छान असा मऊसूत भाजला जातो. महत्त्वाची तिसरी टीप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे पाहू शकता कांदा छान असा तळला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. तर हा टोमॅटो छान असा 1 मिनिटभर या कांद्यामध्ये इथे मी तळून घेणार आहे. टोमॅटो आपल्याला इथे जास्त असा शिजवायचा नाही. जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर स्किप केलाही तरीही चालेल. परंतु टोमॅटोमुळे बोंबीलची चटणीची चव जी आहे ती अप्रतिम अशी लागते. त्यामुळे नक्कीच यामध्ये टोमॅटो ॲड करावा. तर इथे पाहू शकता कांदा तसेच टोमॅटो जो आहे तो आपला छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे तळून घेतलेले बोंबील. बोंबील ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद ॲड केली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, तसेच अर्धा चमचा चिकन मसाला ॲड केला आहे. चिकन मसाल्यामुळे याची टेस्ट जी आहे ती चव अप्रतिम अशी लागते. तसेच चवीनुसार मीठ ॲड केले आहे. सर्वात शेवटी ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. ॲड केलेले सर्व मसाले तसेच साहित्य जे आहे ते इथे पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून ही चटणी जी आहे ती इथे मी परतवून घेत आहे. चटणी छान अशी परतली गेल्यानंतर आता ही चटणी जी आहे ती थोडीशी ग्रेव्हीदार बनावी यासाठी यामध्ये ॲड केले आहे 7 ते 8 चमचे पाणी. तर पाणी जे आहे ते इथे गरम ॲड केले आहे. थंड पाणी ॲड करायचे नाही. थंड पाणी ॲड केल्यामुळे चटणीची चव बिघडली जाते. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन ही चटणी जी आहे ती गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी आणखीन 2 मिनिटे शिजवून घेतली आहे. तर पाहू शकता मस्त अशी आपली चमचमीत
बोंबील चटणी जी आहे ती खाण्यासाठी तयार झाली आहे. याचा कलर पाहू शकता. गॅसच्या लो फ्लेमवरती शिजवून घेतल्यामुळे याला तेल खूप छान असे रिलीज झाले आहे. मस्त अशी चटणी आपली इथे खाण्यासाठी तयार झाली आहे. बोंबीलही इथे आपले छान असे शिजले गेले आहेत, पाहू शकता. अगदी पाहता क्षणीच खावीशी वाटत आहे, इतकी छान ही चटणी तयार झालेली आहे. सर्वात शेवटी आता यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ॲड करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आता इथे मी बंद केली आहे. तर अशा प्रकारे इथे मस्त अशी आपली चमचमीत बोंबील चटणी अगदी झटकीपट खाण्यासाठी तयार झाली आहे. तयार केलेली बोंबीलची चटणी जी आहे ती इथे मी चपातीबरोबर सर्व करून घेतली आहे. ही बोंबीलची चटणी जी आहे तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर खाऊ शकता. अगदी कमीत कमी वेळेमध्ये पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. तर नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर पाहू शकता अगदी मस्त अशी चमचमीत ही चटणी दिसत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे. तर नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर फ्रेंड्स, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही संध्याच रेसिपीज या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच चॅनलला कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.